कल्याणमध्ये एका हळदी समारंभानंतर घडलेल्या धक्कादायक घटनेमुळे अवघ्या काही तासांत आनंदाचं वातावरण पूर्णपणे शोकात बदललं. लग्नाच्या अगदी आधी पार पडलेल्या हळदीच्या कार्यक्रमात जेवण केल्यानंतर नवरीसह तब्बल 40 ते 50 जणांची प्रकृती अचानक बिघडल्याची धक्कादायक घटना कल्याण पश्चिमेकडील एका हाय प्रोफाईल सोसायटीत उघडकीस आली आहे. ही घटना कल्याणमधील मोहन प्राईड या नामांकित सोसायटीत घडली. हळदीचा कार्यक्रम आनंदात पार पडला होता. त्यानंतर पाहुण्यांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली. मात्र जेवणानंतर काही वेळातच अनेक पाहुण्यांना उलटी, जुलाब, पोटदुखी आणि चक्कर येण्यास सुरुवात झाली. काही पाहुण्यांची प्रकृती इतकी खालावली की तात्काळ रुग्णवाहिका बोलवावी लागली. या घटनेत नवरीसह तिचे नातेवाईक आणि पाहुणे असे एकूण 40 ते 50 जणांना उपचारासाठी कल्याण, अंबरनाथ आणि मुरबाड येथील विविध रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सुदैवाने सध्या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र नवरीची प्रकृती बिघडल्याने आणि संपूर्ण कुटुंबावर मानसिक आघात झाल्यामुळे अखेर लग्न रद्द करण्याचा कठोर निर्णय घेण्यात आला. लग्नाची सर्व तयारी पूर्ण असताना, मंडप सजलेला असताना आणि पाहुणे येण्याच्या तयारीत असतानाच लग्न रद्द झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. प्राथमिक तपासात ही अन्न विषबाधेची घटना असल्याचं स्पष्ट झालं आहे. हळदी समारंभासाठी जेवण पुरवणाऱ्या केटररवर निष्काळजीपणाचा आरोप करण्यात आला असून वधूच्या कुटुंबियांकडून संबंधित केटरर विरोधात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरोग्य विभाग आणि पोलीस यांच्याकडून अन्नाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून दोषी आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येणार आहे. हळदीसारख्या शुभ आणि आनंदाच्या प्रसंगी घडलेल्या या घटनेमुळे मोठ्या समारंभांतील अन्न सुरक्षा, स्वच्छता आणि नियोजनाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. अशा कार्यक्रमांमध्ये थोडीशी निष्काळजीपणा किती मोठा परिणाम घडवू शकतो याचं हे जिवंत उदाहरण ठरत आहे.